Now we are starting with 8 number phylum, that is phylum Mollusca. Now what is the meaning of phylum Mollusca? Mollusk means a soft. So all the animal in this group have a soft body. ओके, तुम्ही याच्यामध्ये बघा एक्झाम्पल घेतलं की टेरेस्ट्रियल फॉर्म मध्ये आपण जे बघितलेलं आहे पाहिलं अॅनिमल किंवा हे जे बायबल्स वगैरे काही लोकांनी खाल्लेलं असणार शिंपले वगैरे, सो ते पण अॅनिमल तुम्ही मधून बघितलेलं आहे की त्यांचं बॉडी कसं आहे, सॉफ्ट आहे. दॅन सेपिया कोणी जर ईट केलेलं असणार, तो सेपिया सॉफ्ट बॉडी अॅनिमल. ऑक्टोपस soft body animal. So what is the meaning of phylum Mollusca? These are soft body animals. As a mollusk, that is, they are soft body animals. The example of this phylum are phyla. You can see in this diagram terrestrial form मध्ये आपल्याला दिसणार आहे. Bivalve, you can see in this diagram दोन टाइप ह्याच्यामध्ये दोन्ही साइडला शेल आहे. So this is called it as a bivalve. ऑक्टोपस which is also called it as a devil fish, जे की तुम्ही डिस्कवरी वगैरे चॅनल वर बघितले असणार. सेपिया मार्केटमध्ये, आता तुमच्याकडे मार्केटमध्ये वाढायला दिसते की नाही मला माहिती नाही, जर तुम्ही पालघरला किंवा सातपाटीला किंवा बोईसर साईडला फिश मार्केटला जर तुम्ही गावच्या एरियामध्ये जर तुम्ही जर थोडंसं फिरले तर त्या साईडला तुम्हाला सेपिया हे जे कटल फिश आहे ते पण मार्केटमध्ये दिसणार आहे. ते पण सेलिंग इकडे होतं आणि फार जण त्यांना खातात. Then there is a chiton, then pearl oyster, ज्याच्यापासून आपल्याला पेलचं फॉर्मेशन म्हणजे मणी वगैरे जे भेटते. Then logilo, then sea hare and dentalium. Okay, so these are the example of a phylum Mollusca and they all having a soft body and सर्वांमध्ये soft body. Now the next part is, this is the second largest phylum. फर्स्ट मध्ये आपण बघितलं फायलम आर्थ्रोपोडा आणि त्याच्यानंतर मग सेकंड लार्जेस्ट फायलम जे की नंबर मध्ये हाय आहे. सो दिस इज नथिंग बट दॅट फायलम मॉलुस्का. नाउ आफ्टर दॅट मॉलुस्का आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. ओके, फ्री लिव्हिंग फॉर्म मध्ये पण आहे आणि सेडेंटरी. आता ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ इकडे जे डायग्राम दिसते तुम्हाला, हे ऑक्टोपस म्हणा किंवा हे सेपिया म्हणा, सो हे सर्व जे अॅनिमल आहे ते फ्री लिव्हिंग फॉर्म मध्ये. पण ह्याच्यामध्ये मी डायग्राम नाही ऍड केलेलं आहे, ते म्हणजे ह्याच्यामध्ये दिले बघा हे डेंटालियम. सो दिस विल अटॅच टू दी सबस्ट्रॅटम. जे सबस्ट्रॅटम आहे जे हे आहे सीचं, त्याच्यामध्ये हे डायरेक्टली मध्ये जाऊन अटॅच फॉर्म मध्ये असतात. सो दिस इज नथिंग बट दे आर सेडेंटरी ॲज वेल ॲज इन अ फ्री लिव्हिंग फॉर्म. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज दे आर aquatic or seen in a marshy places. Few are terrestrial form also. If I am taking example of a phyla, आपण जे गोगल गाय वगैरे म्हणतोय तर ते आपण कुठे बघतो, तो हे तुम्हाला मोस्ट ऑफ हे सर्व टेरेस्ट्रियल फॉर्म. बट त्याला सोडून आपण जर हे सर्व एक्झाम्पल घेतलं तर हे सर्व काय आहे, सो दीज ऑल आर नथिंग बट द ॲक्वॅटिक. हे बायबल म्हणा किंवा सेपिया म्हणा किंवा ऑक्टोपस म्हणा, सो मोस्ट ऑफ हे अॅनिमल कुठल्या फॉर्म मध्ये आहे, सो दे आर ॲक्वॅटिक अँड सीन इन मार्शी प्लेसेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मार्शी प्लेसेस? म्हणजे जिकडे काय आहे भरतीच्या वेळी पाणी मध्ये येते हे होत आहे, मग ते जे मार्शी प्लेस आहे जिकडे नदीचं वगैरे पाणी मिक्स होत आहे, तर अशा ठिकाणी हे अॅनिमल तुम्हाला सर्वात जास्त नंबर. आफ्टर दॅट these are soft body because of they are called as a mollusca. So these are soft body and shows a tube within a tube body plan. As you know, what is the meaning of tube within a tube body plan? So these animal, all the animal in this group have two opening in a digestive system. That is ह्याच्यामध्ये माउथ आहे इनलेट साठी and आउटलेट साठी ह्याच्यामध्ये काय आहे एनस प्लेस. So this is nothing but they have a tube within a tube body. Now we will go to our next part. These are bilaterally symmetrical and few are asymmetrical due to presence of a torsion. Okay, जसं बघा, if I am taking an example of that sepia किंवा मी ऑक्टोपसचं किंवा या सेपियाचं एक्झाम्पल घेतलं, त्या सेपिया किंवा ऑक्टोपस मध्ये you can see that there is a pair of eyes. ह्याच्यामध्ये काय आहे, सिंगल पेअर ऑफ आईज प्रेझेंट आहे. टेंटॅकल्सचा नंबर पण काय आहे दोन्ही साईडला आहे. So ultimately most of these animal in this group
have a pair of organs. So ultimately, we can divide this animal into a two part. So this is called it as a bilateral symmetry. But when we seen a पायला, जर आपण हे पायलाचं एक्झाम्पल घेतलं तर पायलामध्ये काय आहे, टॉर्जन प्रेझेंट. सो आपण या अॅनिमलला डिवाइड करू शकत नाही. मोस्ट ऑफ सम ऑफ द अॅनिमल इन दिस ग्रुप हॅव असिमेट्रिकल बॉडी. म्हणजे दोन टाईपचं सिमेट्री, बायलॅट्रिकल पण आहे, सिमेट्रिक पण आहे, आणि दुसरं असिमेट्रिकल पण आहे. बॉडी डिव्हिजन. Body is divided into a head, foot and a visceral mass. You can see in this diagram. तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता. जर तुम्ही गुगल वगैरे जे पायला वगैरे बघितलं असणार टेरेस्ट्रियल फॉर्म मध्ये. So now you can see in this form there is a well developed head portion is present. हेडचं पोर्शन प्रेझेंट आहे. मग त्यांचं बॉडीचं मुवमेंट होत आहे ते लोअर डायरेक्शन मध्ये जे मसल्स आहेत त्यांच्यामुळे होत आहे. सो दिस इज नथिंग बट द लोअर साइड वेंट्रल साइड मध्ये हे फूटचं पार्ट आहे. अँड जे टॉर्जन मध्ये जे मेन पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज अ विसरल मास. ओके, हे जे मेन पार्ट आहे मध्ये हे पार्टला त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पण आहे, मेंटल कॅव्हिटी पण आहे. सो दिस पार्ट इज कॉल्ड ॲज visceral. So body is divided into head, foot and visceral. Now the next part is visceral mass is enclosed in a thick muscular fold of a body called mental. You can see in this diagram. जर तुम्ही हे पायलाचं बघा इंटरनली बघितलं तर हा जो मधला पार्ट आहे हे मेंटल त्यांचं विसरल मास. बट या विसरल मास वरती एक हार्ड कव्हरिंग आहे. तुम्हाला या डायग्राम मध्ये एवढं दाखवलं नाही मी, but you can imagine. So on this upper part, okay, हे visceral mass आहे आणि visceral mass च्या वरती एक hard fold muscular fold आहे, covering आहे, and this covering is called as a mental, which you can see in this part. जे की तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसते. सेपियाच्या केस मध्ये पण बघा हे जे पार्ट आहे दिस इज कॉल्ड as a mental. हे जे पार्ट आहे ते मेंटलचं पार्ट. नाउ the next part, what is the function of mental? Mental secretes a hard calcareous cell. The cell may be external or internal or absent. You can see in this diagram. जर आपण हे पायला बघितलं तर पायलावरती हे बघा काय आहे, हे कॅल्शियम कार्बोनेटचं हार्ड कव्हरिंग आहे. सो हे जे कव्हरिंग आहे ते कुठून फॉर्म होत आहे? सो दिस विल बी सिक्रेटेड बाय दॅट मेंटल. ओके, सो विसरल मास वरती जे हार्ड कव्हरिंग आहे, बिगर कव्हरिंग आहे, फोल्ड ऑफ मास, दिस इज कॉल्ड ॲज अ मेंटल. ओके, आणि या मेंटल वरती मेंटल जे आहे ते एका टाइपचं केमिकल सिक्रेट करते अँड दिस केमिकल विल फॉर्मिंग अ हार्ड एंडोस्केलेटन और एक्झोस्केलेटन. म्हणजे ते जर बाहेरच्या ठिकाणी आहे हार्ड कव्हरिंग तर ते एक्झोस्केलेटन, विच यू कॅन सी इन अ पायला. या पायलामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये बॉडीच्या बाहेरचं ह्याला पार्ट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज दॅट इज एक्सटर्नल. हे जे पार्ट आहे ते एक्सटर्नल सेल. बट इफ आय एम टेकिंग अ एक्झाम्पल लाईक अ सेपिया. आता सेपिया मध्ये तुम्ही बघू शकता बघा हे जे सेपिया आहे ह्याच्यामध्ये बघू शकता हे तुम्हाला बघा मेंटलचं पार्ट दिसते आणि स्किनचं जे फोल्ड आहे बॉडीच्या मध्ये जे स्किनचं फोल्ड आहे त्याला ओपन केलं तर त्याच्यामध्ये बघा ह्या टाईपचं काहीतरी असतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इंटरनल शेल. आता हे पार्ट तुम्ही बघितलंच ना, जर तुम्ही बीचवर फिरायला वगैरे गेले असतील तर बीच वरती तुम्हाला बघा या टाईपचं काहीतरी प्लेट्स वगैरे छोटं छोटं पडलेलं दिसणार आहे आणि ते म्हणजे कुठलं पार्ट आहे? सो दिस इज पार्ट ऑफ एंडोस्केलेटन विच इज फॉर्म बाय मेंटल इन अ सेपिया. हे सेपियाचं स्केलेटन म्हणजे ते अॅनिमल डेड झाल्यानंतर जे त्यांचं स्केलेटन आहे म्हणजे हे जे स्केलेटन जे आहे एंडोस्केलेटन मग ते पाण्याबरोबर बीच वरती येतं. मग बीच वरती तुम्हाला हे दिसतं. ओके, सो दिस इज नथिंग बट सेपिया मध्ये इंटरनल शेल आहे आणि ह्याच्यामध्ये पायलामध्ये एक्सटर्नल सेल आहे जे की मेंटल फॉर्म. नेक्स्ट पार्ट, मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन अ वेंट्रल साइड. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेंट्रल साइड? आता बघा हे जे माझं हँड आहे त्या हँडचं हे अपर साइड त्या साइडला नेल आहे ते म्हणजे डॉर्सल साइड आणि लोअर साइड म्हणजे वेंट. यू कॅन सी दॅट इफ आय एम सेइंग दॅट पायला, जर तुम्ही ह्या पायलामध्ये बघितलं तर फूट हे कुठल्या डायरेक्शनला आहे? सो फूट हे लोअर डायरेक्शनला आहे. सो तेच पॉईंट दिले. मस्क्युलर फूट आपल्यासारखं तर फूट मिळत नाही. सो अल्टिमेटली मसल्स वर जे फूट आहे सो दॅट विल बी प्रेझेंट ऑन देअर वेंट्रल म्हणजे लोअर साइडला त्यांचं
काय आहे हे फूड. नाउ वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. Digestive system. The next part is digestive system of mollusks. Now, the digestive system is well developed, complete with anterior mouth and posterior end. Digestive system हे well developed आहे. Digestive system has a two opening, mouth आणि anus दोन्ही पण, which you can see in this diagram also. Just a minute, all of you. बघा हे कोणी केलेलं आहे रफ. Okay, so now we will see that digestive system in phylum Mollusca, it is complete, that having a two opening, that is mouth and anus, which you can see in this diagram. हे जे पायला आहे त्याच्यामध्ये माउथचं पार्ट आहे आणि या साइडला त्यांचं एनस आहे. ओके, सो दॅट इज digestive system is complete, that is mouth and anus. Now the next part, buccal cavity has a rasping organ called radula, which is provided with transverse row of teeth. बघा आपल्या बॉडीमध्ये जसं टीथ आहे तसं त्यांच्या बॉडीमध्येही डायजेशनचं पार्ट होतं. बट इन देअर बॉडी द डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हे जे पार्ट आहे ते वेगळ्या टाईप. यू कॅन सी दॅट, यू कॅन सी इन दिस डायग्राम माउथचं जे पार्ट आहे. आता यामध्ये बघा माउथचं हे जे बक्कल कॅव्हिटी आहे त्या बक्कल कॅव्हिटी मध्ये ट्रान्सफर जसं आपलं टीथ आहे तसं त्यांच्यामध्ये बघा हे रेड्युलर टीथ लाईक पार्ट आहे. आणि बिकॉज ऑफ दिस मूवमेंट ऑफ ग्रास्पिंग ऑर्गन दॅट इज रेड्युला, that food is going inside. हे फूड काय होतं त्यांच्या बॉडीच्या मध्ये एंटर होते with the help of mouth. So this is called as a radula, which you can see that is regular teeth. हे जे पार्ट आहे ते म्हणजे रेड्युलर टीथ आहे आणि बिकॉज ऑफ दॅट रेड्युलर टीथ दॅट फूड इज गोइंग इनसाइड देअर माउथ, मूवमेंट होते. So ते पार्ट आहे. Then after that, aquatic form shows numerous feathers like gill called Tenida, okay, and useful for aquatic respiration. Now you can see in this diagram, okay, now you can see in this diagram, this second diagram दिले बघा याच्या. मग बघा aquatic form जे वॉटर मध्ये जर जात आहे मोस्ट ऑफ, तर अशा एनिमल्स मध्ये काय आहे, so in this animal there is a gills are present, but gills are structure like a tree. याच्यामध्ये काय आहे जे गिल्स आहे त्याच्यामध्ये काय आहे स्ट्रक्चर लाईक ट्री लाईक स्ट्रक्चरचं फॉर्मेशन करते. So aquatic form shows a numerous feathers like a gill called Tenida that is useful for respiration. You can see in this diagram. तुम्हाला बघा याच्यामध्ये दिसत असणार जे बॅकवर्ड डायरेक्शन आहे या एनिमल्सचं, त्याच्यामध्ये बघा हे इनहेलेशन अँड एक्सहेलेशन म्हणजे एअरचं इनलेट अँड आउटलेट होतं आणि हे जे पार्ट आहे दॅट इज कॉल्ड इट ॲज अ टेनिडियम. दॅट इज सिंगल पार्ट आहे म्हणून टेनिडियम आणि तेच पार्ट आहे टेनिडियम. ओके, दॅट गिल्स आर प्रेझेंट ऑन मेंटल कॅव्हिटी. यू कॅन सी इन दिस डायग्राम ऑल्सो. तुम्हाला या डायग्राम मध्ये पण दिसतंय हे जे मेंटल कॅव्हिटी हा कव्हरिंग आहे त्या कव्हरिंग मध्ये काय आहे गिल्स प्रेझेंट आहे. स्पेस बिटवीन द विसरल मास अँड मेंटल. मेंटल कॅव्हिटी म्हणजे हे विसरल मासच्या वरती मेंटल कॅव्हिटीचं कव्हरिंग आहे. सो विसरल मास आणि मेंटल कॅव्हिटी दोघांच्या मध्ये हे पार्ट आहे, जे की तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता. हे जे मेंटल कॅव्हिटी आहे कव्हरिंग आणि हे जे आहे ते म्हणजे विसरल मास, दोघांच्या मध्ये काय आहे हे गिल्स प्रेझेंट. सो ते पार्ट दिले. गिल्स आर प्रेझेंट ऑन अ मेंटल कॅव्हिटी, अ स्पेस बिटवीन विसरल मास अँड मेंटल. द नेक्स्ट पार्ट इज टेरेस्ट्रियल फॉर्म may show a presence of lung. आता बघा, if the animal is aquatic, they having a gill, but if the animal is terrestrial, काही animal ह्याच्यामध्ये terrestrial form मध्ये पण आहे, but terrestrial form मध्ये त्यांच्यामध्ये respiration कशा थ्रू होणार आहे, so they having a respiration with the help of lung. Just a minute. Okay. And the next part is circulatory system. How the circulation, that is food digestion झाल्यानंतर ते कसं सर्क्युलेट होते and respiratory gases body मध्ये कसं सर्क्युलेट. Now the next part is circulatory system is of open type except asepia which possesses a closed type of circulatory. So
ऑल ऑफ यू आय थिंक क्लिअर. आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलेलं. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लोज अँड ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम? If I'm taking an example of a human, so in a human body we having arteries and veins. So ultimately in our body that blood circulatory fluid is not mixed with the other fluid in our body. So this is called as a क्लोज टाइप ऑफ सर्किट. पण ज्याच्यामध्ये आर्टरी आणि वेन ऍबसेंट आहे अशा अॅनिमल मध्ये बॉडीमध्ये डायरेक्टली कुठेही ब्लड जाणार, कुठेही स्पेस असेल. सो दिस इज कॉल्ड ॲज अ ओपन टाइप ऑफ सर्क्युलेट. म्हणजे याच्यामध्ये फायलम मोलस्कामध्ये ऑल द अॅनिमल हॅव्हिंग अ ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. फक्त एकच एक्सेप्शन आहे ते म्हणजे सेपिया. सेपियामध्ये क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी. नाउ इफ आय एम टेकिंग अ एक्झाम्पल ऑफ अ ह्युमन ब्लड, जर आपण ह्युमनचं ब्लड बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये ब्लडला कलर कुठला आहे? रेड. वाय वी हॅव्हिंग अ रेड कलर ऑफ अ ब्लड? बिकॉज इन आवर blood there is a presence of RBC, and RBC having a presence of hemoglobin respiratory pigment, and because of the hemoglobin our blood having a red color. But in this animal they don't having a respiratory pigment. त्यांच्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट जसं आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन ते सर्व ऍबसेंट आहे. सो अल्टिमेटली ह्यांच्या ब्लडला कलर कुठला आहे? सो कॉपर कंटेनिंग पिगमेंट असल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये ब्लू कलर आहे. ओके, कॉपरचं जे पण कलर आहे ब्लू ते आहे. सो ब्लड कंटेन अ कॉपर कंटेनिंग ब्लू रेस्पिरेटरी पिगमेंट, कॉल इट ॲज अ हिमोसायनिन. आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आणि ह्यांच्यामध्ये हिमोसायनिन. सो हिमोसायनिन जे की त्यांच्या बॉडीमध्ये ब्लडला ब्लू कलर इम्पार्ट. नाउ द एक्सक्रेशन, that unutilized part which is going outside. So excretion occurs by a kidney, also call it as an organ of Bojana. So in this animal you can see in this diagram that is organ of Bojanus म्हणून ह्याच्यामध्ये डायग्राम पण दिले बघा. तुम्ही बघू शकता हे जे पाहिला animal आहे ह्याच्या अप्पर साइडला मेंटल कॅव्हिटीच्या जस्ट लोअर साइड मध्ये ऑर्गन ऑफ Bojanus म्हणून हे पार्ट आहे, and this part will help in a excretory system. So what is the meaning of why organ of Bojanus? Because this type of excretory system in mollusca was discovered by scientists Bojanus. So this part is named as the organ of Bojanus. मग त्याच्या नावावरून त्याला नेम दिलेला आहे. सो दॅट इज ऑर्गन ऑफ Bojanus, जे की काय करते म्हणजे एका टाइपचं किडनी सारखं वर्क करते. आपल्या बॉडीमध्ये जसं किडनी आहे आय थिंक काही इंटरनेट प्रॉब्लेम में आवाज बंद झालेला. आय थिंक हा ओके झालेला आहे आता चालू. See all of you listen here. The next part is nervous system. Nervous system is formed by a three pair of ganglia. Ganglia are interconnected by commissures and connective. Now you can see that the nervous system. आता ह्याच्यामध्ये गँग्लिया म्हणजे काय? जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन मध्ये फ्रंटल, मिडल अँड देन पाठीमागचं पार्ट आहे. परत त्याच्यामध्ये वेगवेगळं पार्ट आहे. ओके, सो तसंच त्यांच्या बॉडीमध्ये हे जे पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज अ गँग्लिया. Okay, so now you can see in this diagram, okay, now you can see in this diagram there are so many three pair of ganglions are present. You can see in this diagram that is a right pedal ganglion, right pleural ganglion, that is cerebral ganglion. Okay, you can see that this is cerebral ganglion, then हे तुमचं pleural ganglion, right pedal ganglion. Okay, then ह्याच्यामध्ये cerebropedal ganglion. So there are three pair of ganglion. आणि ह्याच्यामध्ये परत या साइडला बघा सुप्रा गँग्लियॉन दिलेला आहे. ओके, सो नाउ दिस ऑल द गँग्लियॉन, हे जे गँग्लियॉन्स आहे म्हणजे हे तुमचं राईट, हे राईट वाला पेडल, त्याने ह्याच्यामध्ये इकडे सेरेब्रल गँग्लियॉन. ऑल दीज गँग्लियॉन्स आर इंटरकनेक्टेड. सर्व गँग्लियॉन एकमेकांमध्ये काय आहे? कनेक्टेड आहे. and this connected part is called as a commissure. Okay, so in this animal nervous system consists of three pair of ganglion, and these ganglion are interconnected by a tissue or a part which is called as a commissure and connective.
त्याला त्यांनी नेम दिले कमिशर अँड कनेक्ट. आपल्यासारखे एकदम जास्त डेव्हलप मिळत नाही, बट आहे याच्यात. Now the next part is sense organ. As like a human, we having a nose, we having a tongue, we having an eye, we having ears. But त्यांच्यामध्ये पण काही part sense organ present. So which are the sense organ present in mollusca? Sense organs such as eyes for vision. जसं आपल्याला eyes आहे तसं त्यांच्या बॉडीमध्ये you can see in this diagram. या ऑक्टोपस मध्ये बघा eye present आहे. Then tentacles for tactile sensation. हे जे टेंटॅकल्स आहेत त्याच्यामध्ये पण एक स्पेशलाइज टाइप ऑफ सेल आहे, ऑर्गन्स आहे, जे की टेक्टाईल सेन्सेशन वॉटर मध्ये काय आहे नाही मिळत त्याचं प्युरिटी वगैरे. ओके, सो दॅन टेंटॅकल्स फॉर टेक्टाईल सेन्सेशन, ऑस्प्रेडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. आणि अजून एक ऑर्गन दिले दॅट इज ऑस्प्रेडिया, जे की वॉटरचं प्युरिटी, वॉटर मध्ये काही कंटेंट काय आहे नाही, सो त्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट. नाव next part is sexes. Sexes are separate as like a human. आपल्यासारखं त्यांच्यामध्येही मेल आणि फिमेल डिफरंट आहे. Animals are oviparous. Development is direct and indirect. So हे जे animal आहे ते oviparous फॉर्म मध्ये आहे आणि डेव्हलपमेंट त्यांचं डायरेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट. इनडायरेक्ट काही लार्वल स्टेजेस आहे. So this is called it as a indirect development. डायरेक्ट म्हणजे डायरेक्टली म्हणजे जे हॅच वगैरे समजा म्हणजे त्याच्यामधून जे पण चाइल्ड येते बर्थ झाल्यानंतर मग ते पूर्णचे पूर्ण त्यांच्या जे पण पॅरेंट्स आहेत त्याला रिसेंबल करणं, दॅट इज कॉल्ड इट एज अ डायरेक्ट. सो डेव्हलपमेंट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. द लास्ट वन पार्ट इज इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. यू कॅन सी इन दिस डायग्राम जे गर्ल्स वगैरे असतात, लेडीज असतात, तो आहे मनी वगैरे त्यांचं वगैरे. तो हे जे आहे आता मार्केटमध्ये जे येते ते तर आर्टिफिशियल आहे, बट नॅचरल फॉर्म मध्ये पियल्स येते ते कुठून येते? सो देर इज अ पियल ऑयस्टर. ओके, सो पियल ऑयस्टर गिव्स अ प्रिसियस पियल. मेनी मॉलुस्का आर इडिबल. एक तर हे पियलचं दिलंय आणि काही मॉलुस्का हे इडिबल पण आहे. कुठलं मी सांगितलं तुम्हाला तर तुम्ही तुमच्याकडे तर मी बघितलं नाही मिळत, पण तुम्ही पालघर किंवा सातपाटी किंवा मधल्या साईडला जे पण मार्केट आहे तिकडे गेले तर तुम्हाला तिकडे सेपिया जे पण अॅनिमल्स आहे ते इटिंग साठी एडिबल फॉर्म मध्ये मार्केटमध्ये परचेस करायला लोक जातात. दॅन बायवेल, शिंपले वगैरे ते तुम्ही पण खाल्लेले असणार, त्या साईडला पण भेटत असणार. नाही जे शिंपले वगैरे आहे ते पण लोक खातात. So this is nothing but they are edible. Shell of mollusca are rich source of calcium. आता बघा हे अॅनिमल डेड झालं, डेड झाल्यानंतर त्यांचं जे एक्झोस्केलेटन किंवा एंडोस्केलेटन आहे मग ते कुठे युटिलाइज होणार? मग हे जे पण आहे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियमचं जिकडे यूज होते अशा ठिकाणी त्याला क्रश करून प्युरिफिकेशन करून कॅल्शियमचं कंटेंट त्याच्यामधून सेपरेट करणार. ओके, सो दिस इज द